सुधाकर शिगारे यांना हे आंदोलन इतकं सोपं नाही आहे. कारण आत्ता तांबाटी असेल, ह्या ग्रामपंचायत हद्दीतली सगळी जी प्रमुख लोकं आहेत, आता हीच प्रमुख लोकं आहेत, हीच सगळी प्रमुख लोकं त्या कंपनीच्या सोबत असतील. सुधाकर शिगारे यांना आता नेमका तांबाटी ग्रामपंचायत हद्दीतमधून कुठल्या मुलांचा, कुठल्या बेरोजगार मुलांचा, कुठल्या स्थानिकांचा, कुठल्या दिग्गज नेत्यांचा सपोर्ट मिळणार? नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. चला, पुन्हा एकदा विषय तोच आहे आणि जो ज्वलंत सध्या विषय सुरू आहे, सुधाकर घारे यांनी जो एल्गार पुकारलेला आहे खालापूर तालुक्यातल्या टाटा स्टील आणि गोदरेज जी वडवळ आणि तांबाटी हद्दीत जी कंपनी आहे आणि एक कंपनी सावरोळी हद्दीमध्ये आहे, यांच्या विरोधात जो एल्गार पुकारला आहे त्याचं आंदोलन होऊ घातलेलं आहे. आणि ते आता कोणत्याही क्षणी म्हणजे येणाऱ्या 2-3 तारखेपर्यंत ते आंदोलन होऊन जाईल. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीच्या पूर्वीच होऊन जाईल. मुद्दा आहे की ह्या आंदोलनाचा एल्गार पुकारल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत जबाबदारीने महत्त्वाचे काही स्टेटमेंट केलेले आहेत. त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे आणि कशा प्रकारे सुधाकर घारे यांचं हे आंदोलन बोगस, तथ्यहीन, निष्क्रिय आणि कशा प्रकारे राजकीय स्वार्थ असलेलं हे आंदोलन आहे, हे पितळ त्यांनी उघडं केलेलं आहे. अत्यंत म्हणजे चव्हाट्यावर आणलं आहे. सुधाकर घारे यांनी जो काही आंदोलनाचा खाड घातलेला आहे, त्याची चिरफाड, एक घाव दोन तुकडे म्हणतो ना आपण, तसं नितीन सावंत यांनी केलेलं आहे. नितीन सावंत यांनी स्पष्ट क्लिअर भूमिका घेतलेली आहे. एखाद्या कंपनीचा म्हणजे त्यांच्यावर सुधाकर घारे यांनी जे काही आंदोलन घोषित केल्यानंतर खरं तर कंपनीच्या विरोधात इतक्या वातावरण सगळ्या भागामध्ये असताना कंपनी खरं तर कंपनीचा कोणतरी PRO किंवा कोणतरी एखादा पर्सन पुढे येऊन ह्याला क्रॉस करेल किंवा प्रत्युत्तर देईल, काही आरोप खोडून काढेल, आपली भूमिका स्पष्ट करेल, असं असताना PRO सारखी भूमिका नितीन सावंत यांनी जी बजावलेली आहे त्याचं नक्कीच ह्या दोन्ही कंपन्या टाटा स्टील असेल किंवा गोदरेज असेल यांनी मनोमन नितीन दादा सावंत यांना धन्यवाद दिले असतील. सारा कोणतरी आपला माणूस आहे ज्याला आपण सांगितलं देखील नाही आहे की तुम्ही आमची बाजू घ्या, परंतु नितीन सावंत यांनी जी काही अप्रत्यक्षरित्या जी बाजू घेतलेली, जी काही आता जे चित्र क्लिअर झालेलं आहे, त्यांनी ज्या पत्रकार परिषदेमध्ये टार्गेट जे केलं तर सुधाकर घारे यांना, हे कशा प्रकारे यांचं मतलबी राजकारण आहे, कशा प्रकारे यांचं राजकारण सुरू आहे, कामं राहिली बाजूला, विकास झाला बाजूला, सत्तेमध्ये असताना फक्त स्टंटबाजी करायची. आणि म्हणजे अत्यंत त्यांनी एक शब्द वापरला की आत्ता गोदरेज कंपनीमध्ये, टाटा स्टीलमध्ये, या कंपनी का आजच्या आहेत का, जुन्या कंपन्या आहेत, तिथं का 2-2 हजार आता काय कामगारांची भरती आहे का? मग हे आंदोलन कशासाठी? विशेष म्हणजे त्या टाटा स्टीलमध्ये त्यांनी जबाबदारीने वाक्य म्हटलं आहे आणि ते कोट केले त्यांनी, नितीनदादा सावंत यांनी, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे हे आता विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत, माजी सरपंच राहिलेले आहेत ते तिथंच, आणि ते तालुका अध्यक्ष पक्षाचे असताना त्या टाटा कंपनीमध्ये सचिन भाऊ आयर यांची जे युनियन आहे त्याचे ते पदाधिकारी आहेत असं त्या दादांच्या म्हणण्यानुसार येत आहे. आणि संतोष बैलमारे हे होल सोल असताना तुम्ही आंदोलन का करताय? लोकांच्या डोळ्यात झोळफेक का करताय? हा सवाल केला सुधाकर घारे यांना नितीनदादा सावंत यांनी. आणि हे तो सवाल अनेकांना पटलेला देखील आहे, हे देखील खरं आहे, नाकारू शकत नाही. त्याच्यामुळे सुधाकर घारे यांच्या एकूण आंदोलनाच्या बाबतीत जी काही नितीन सावंत यांनी जी भूमिका घेतलेली आहे, जाहीररित्या भूमिका घेतलेली आहे, ह्या काही ना काही मोठा एक वर्ग त्यांच्यावर नाराज देखील झालेला असेल, परंतु त्यांच्यावर खुश असणारा देखील वर्ग आहे, लोक आहेत, ठेकेदार आहेत, काही मंडळी आहेत, काही राजकीय पक्षाचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, कार्यकर्ते आहेत. यांनी काल नितीनदादा सावंत यांची त्यांच्या शिवालय या कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे. ते फोटो आपण बातम्या बघितल्या असतील, फोटो बघा, ते मी तुम्हाला दाखवतो. हे सगळे फोटो आहेत आणि दादांची भेट घेऊन दादांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, दादांनी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि साधक बाधक बैठक झाली, चर्चा झाली. आणि खरोखर जी तुम्ही भूमिका मांडली, सुधाकर घारे यांनी जे आंदोलन पुकारल्यानंतर जी काय उत्स्फूर्तपणे भूमिका मांडली, त्यांनी हे सगळे सुखावलेले लोक आहेत आणि खऱ्या अर्थाने
म्हणजे तांबाटीचे जे सरपंच आहेत अविनाश आमले यांची जी स्टेटमेंट आहे ते ऐका. आज या ठिकाणी जो गोदरेज योजनेचा अनाऊन्स केलेला आहे त्या संदर्भात आज दादांची भेट घ्यायला आलो आणि दादांकडून पाठिंबा घ्यायला आलो की ज्या गोदरेज कंपनीने आमच्या दोन्ही पंचायतीला न्याय दिलेला आहे त्या न्याय दिलेल्या पंचायतीने न्याय अशा पद्धतीने नाही का सगळ्या बाजूंनी आम्हाला रोजगारी दिला, आमच्या गावाचा विकास करते अशा कंपनीच्या मागे आम्हाला उभं राहणं आमची अनिवार्य आहे आणि तो उभं राहत असताना आम्हाला तो पाठबळ पाहिजे. त्यासाठी आम्ही आज दादाची भेट घेत आहोत की आम्ही आमची गरजेचं त्यांच्याकडे मागणी की आमच्या दोन पंचायतीवरती आता प्रसंग आहे, आमच्या गावाच्या आमच्या कंपनीवरती जो प्रसंग आहे त्याच्यासाठी आम्ही दादांकडे पाठिंबा मागायला आलो आणि त्यांनी आम्ही विषय जो पाठिंबा दिलेला आहे तर त्याच्या विरोधात आम्ही त्या मोर्चा येणाऱ्या मोर्चाच्या विरोधात आम्ही आहोत आणि तुमच्याबरोबर बदल राहू आज आहोत आणि इथून पुढेही राहू असा आम्हाला विश्वास दिला. याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की गोदरेज कंपनीच्या माध्यमातून तांबाटी ग्रामपंचायतचा म्हणजे तांबाटी ग्रामपंचायत हद्दीत जी गावं आहेत म्हणजे वनवाटा असेल, कोरठण असतील, ठाकूरवाड्या असतील, डोनवत असेल, किरखंडी गाव, तांबाटी वाडी, तांबाटी गाव, हा जो सगळा परिसर आहे ह्या सगळ्या परिसराचा कायापालट विकास करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो गोदरेज कंपनीने केलं आहे. यात किती तथ्य आहे ते त्या गावकऱ्यांना माहिती आहे. परंतु त्यांनी सरपंच म्हणजे प्रथम नागरिक वडवळमध्ये देखील लोक होती पण वडवळचं आहे, परंतु इथे शिवसेनेचे तालुका प्रमुख ज्यांनी मधल्या काळात राजीनामा दिला होता ते अजून तालुका पक्ष प्रमुखाच्या पदावर आहेत ते संदेश पाटील देखील शिंदे गटाची माणसं शिवाल्यात उद्धव ठाकरे गटाच्या माणसाकडे शुभेच्छेसाठी आणि आता 2 महिन्यापूर्वी काही निवडणुका झाल्या त्याच्यात हे सगळे असे सगळे म्हणजे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमात आणि शिंदे गट असे विरोधात दडले. परंतु तो सगळा राजकीय बाजूला ठेवा. कंपनीची बाजू घेऊन ही सगळी मंडळी कंपनी कशाप्रकारे आपल्या भागाचा विकास करते, आपल्या भागात कंपनी हवी आहे आणि कंपनी हवी आहे, रोजगार मोठा उपलब्ध झालेला आहे आणि ह्या सगळ्या मंडळींनी नितीनदादा सावंत यांचा आभार मानलेला आहे. नितीनदादा सावंत यांचा देखील पाठिंबा यांनी सगळं घेतलेला आहे आणि सगळी मंडळी तुम्हाला जी दिसतात ही सगळी मंडळी आता कंपनीच्या बाजूने समोर आलेली आहेत. सगळी ही सगळी मंडळी आहेत. त्यांनी सुधाकर शेठ घारे यांना एक मेसेज देण्याचा त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे. सुधाकर शेठ घारे यांना त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही आंदोलन करू नका, इथं रोजगार मिळतोय, सगळ्या गावकऱ्यांचा विकास कंपनीच्या माध्यमातून झालेला आहे, होतोय, सुरू आहे आणि वेगवेगळ्या CSRच्या माध्यमातून गोदरेज कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्पाचे काम सुरू आहेत. इथला कायापालट वडवळ आणि तांबाटी ग्रामपंचायतीचा खऱ्या अर्थाने कायापालट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते गोदरेज या कंपनीने केलेलं आहे अशीच भूमिका मला त्या कालच्या स्टेटमेंटवरून अविनाश आमले जे सरपंच आहेत त्यांची दिसते. अशी सगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सुद्धा ह्या सगळे जी लोकं आहेत विशेषतः शिंदे गटाची ह्याच्यामध्ये जास्त लोकं आहेत, त्याच्यानंतर ठाकरे गटाची देखील लोकं ह्याच्यामध्ये आहेत आणि राष्ट्रवादी लोकं ह्या फोटोमध्ये दिसत नाही पण ती देखील वडवळमधली असावीत असा अंदाज आहे, कयास आहे. आणि यांनी सुधाकर घारे यांना एक स्पष्ट क्लिअर मेसेज देण्याचा प्रयत्न म्हणावा तो केलेलाच आहे की तुम्ही आमचं ऐकत नाही, तुम्ही आंदोलन मागे घेत नाही गोदरेजवरचं, आत्ता आम्ही ऐकणार नाही. आम्ही सगळे स्थानिक, आम्ही सरपंच, विद्यमान मागचे सगळे सरपंच, उपसरपंच, काही ग्रामपंचायत सदस्य, गावातल्या काही प्रमुख मंडळी, आम्ही हे जे सगळी मंडळी आहेत आता जे आपले फोटो दिसतात हे वडवळ असेल, तांबाटी असेल, विशेषतः आपण तांबाटीवर बोलूया, ते जे काही हे प्रमुख चेहरे दिसतात हेच प्रमुख चेहरे या तांबाटी ग्रामपंचायत हद्दीमधले आहेत आणि यांच्यावर ह्या सगळ्या इथल्या गावांच्या विकासाची भिस्त आहे. हे जे सगळे चेहरे दिसतात आपल्याला यांच्यावर सगळ्या विकासाची भिस्त आहे. हे म्हणतील तशी पूर्व दिशा अशीच परिस्थिती तांबाटीमध्ये आहे, डोनवतमध्ये आहे, वनवाट्यामध्ये असेल, गोरठणमध्ये असेल किंवा इथे वडवळमध्ये असेल असं म्हणूया आपण. आणि ह्या प्रमुख लोकांनी आता भूमिका घेतलेली आहे की आपण गोदरेजच्या फेवरला आहोत, गोदरेज कंपनी बचावात्मक तिच्या बाजूने आपण आता लढतोय आणि ह्या आंदोलनाच्या विरोधात आपण जी भूमिका घेतोय ते त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि सुधाकर घारे यांनी त्यांनी स्पष्ट मेसेज दिला तुम्हाला काय करायचं करा, आम्ही मात्र कंपनीच्या बाजूने आहोत कारण कंपनी आमचा इथला कायापालट विकास करते असा तो त्यांचा भेटीचा सगळा उद्देश आहे असावा. आणि चित्र आता क्लिअर झालेलं आहे, कोण कंपनीच्या बाजूने आहे, कोण कंपनीच्या विरोधात आहे हे अत्यंत चित्र क्लिअर आहे. परंतु
राहून एक मुद्दा मला कायमस्वरूपी म्हणावासा वाटतो की सुधाकर शिगारे यांना हे आंदोलन इतकं सोपं नाही आहे. कारण आत्ता तांबाटी असेल, ह्या ग्रामपंचायत हद्दीतली सगळी जी प्रमुख लोकं आहेत, आता हीच प्रमुख लोकं आहेत, हीच सगळी प्रमुख लोकं त्या कंपनीच्या सोबत असतील तर सुधाकर शेठ यांना आता नेमका तांबाटी ग्रामपंचायत हद्दीतमधून कुठल्या मुलांचा, कुठल्या बेरोजगार मुलांचा, कुठल्या स्थानिकांचा, कुठल्या दिग्गज नेत्यांचा सपोर्ट मिळणार? भाजपची मंडळी त्याच्यामध्ये आहेत, विद्यमान त्याच्यामध्ये माजी सरपंच अनिल जाधव आहेत, विद्यमान सदस्य हरिभाऊ जाधव हे देखील त्या फोटोमध्ये आपल्याला दिसतात. ही सगळी मंडळी आहेत, म्हणजे भाजप देखील आहे, भाजप, शिंदे गट, ठाकरे गट ही सगळी मंडळी आहेत. मग सुधाकर शेठ तुमच्यासोबत आहे तरी कोण? या तांबाटी ग्रामपंचायत हद्दीमधलं वडवळमधलं तुमच्यासोबत आहे तरी कोण? आता वडवळ आणि तांबाटी ह्या ग्रामपंचायतमधली सगळ्या गावांची लोक या कंपन्यांच्या सोबत आहेत, मग तुमच्यासोबत नेमकं आहे तरी कोण? हा सवाल आहे सुधाकर शेठ यांना. त्याच्यामुळे सुधाकर शेठ यांना हे आंदोलन सुरुवातीला सोपं वाटत होतं, परंतु आता मात्र ते कठीण होत चाललं आहे. कारण स्थानिकांचा पाठिंबा हा कंपनीला मिळतो, सुधाकर शेठ यांना मिळत नाही आहे, हे आता चित्र क्लिअर झालेलं आहे. घारेने आत्मपरीक्षण करावं, कारण गावकऱ्यांचा विकास ह्या कंपनीच्या माध्यमातून होत आहे, सुरू आहे, झालेला आहे, आगामी काळात होणार आहे. खऱ्या अर्थाने कायापालट वडवळ आणि तांबाटी ग्रामपंचायतीचा जो कोण उद्या काळात होईल किंवा सुरू आहे ते ह्या दोन कंपनीच्या माध्यमातून होईल, असंच इथल्या अविनाश आंबळे जे सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून बोलण्यात आलेलं आहे, असा त्याचा अर्थ निघतो. चांगली गोष्ट आहे, विकास व्हायला पाहिजे, गावांचा विकास देखील व्हायला पाहिजे. आणि अविनाश आंबळे हे आदर्श सरपंच आहेत, त्याच्यामुळे त्यांना मोठी तळमळ आहे. इथला विकास कसा होईल, इथल्या गावातल्या मुलांचा रोजगार कसा मिळेल. एक वेळ ही जी मंडळी आहेत त्यांना रोजगार नाही मिळेल तरी चालेल, परंतु गावातल्या तरुणांना कसा रोजगार मिळेल, ते कसे पाय उभे राहतील, असाच एकंदरीत या सगळ्या मंडळीचा सूर दिसतोय, असं आपण म्हणूया. चांगली गोष्ट आहे, हे सगळं मांडलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ केलेला कसा वाटला जरूर व्यक्त व्हा. थांबूया, तोपर्यंत थांबूया.